कृषी या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण अभ्यास करत आहोत आपली सेंद्रिय शेती याच्याबद्दल. तर पिकांची पोषक द्रव्यांची गरज ही मृदेतून भागवली जाते आणि त्याच्यामुळं वापरल्या गेलेल्या पोषक द्रव्यांचं मृदेतलं पुनर्भरण होणं हे गरजेचं असतं, बरोबर. आणि मग उत्पादन वाढीचं उद्दिष्ट आपण ठेवून ते साध्य करताना पोषक द्रव्यांचा वापर सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात होतो आणि मग त्याच्यासाठी सेंद्रिय खतं ही तयार केली जातात. मग त्याच्यामध्ये काय असतं तर पालापाचोळा जमिनीत कुजवायचा. काय करायचा? पालापाचोळा जमिनीत कुजवायचा. त्याच्यानंतर ताक किंवा धैंचा याच्यासारखी हिरवळीची पिकं जमिनीत गाडून त्यांचं खत तयार केलं जातं. त्याच्यानंतर शेण खत आणि कंपोस्ट खत या खतांचा वापर केला जातो. तसंच ओल्या कचऱ्यापासून गांडूळ निर्मिती ही केली जाते आणि या सर्व प्रकारचे वनस्पती जन्य पदार्थ हे जमिनीमध्ये मिसळून कुजवून जेव्हा पिकं घेतली जातात त्याला सेंद्रिय शेत पद्धती असं म्हणतात. काय म्हणतात? सेंद्रिय शेती पद्धत. बरोबर आलं लक्षात? पुढे जाऊया. आता खालील आकृतीमध्ये आपल्याला काही चित्र दिलेले आहे तर त्यांचं तुम्ही नीट चित्रण निरीक्षण करायचंय आणि त्याखाली जमिनी शेतीचा प्रकार लिहून त्यांचं थोडक्यात असं वर्णन तुम्हाला करायचंय. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हे आपल्या पाठ्यपुस्तकामधूनच घेतलेलं आहे. अर्थात तुमच्या लक्षात तर ते आलेलंच असणार, पण कदाचित कुठल्या विद्यार्थ्यांनी जर पाठ्यपुस्तक उघडलं नसेल तर त्यांनी ते नंतर उघडून ह्याच्यामध्ये बघायचंय की ह्याच्यामध्ये आपल्याला 4 चित्र दिलेली आहेत आणि ती कशा कशा पद्धतीचं दिलेलं आहे. जर उदाहरण घेतलं तर काही महिला आपल्या शेतीमध्ये काम करत आहेत. तिथं फळबाग दिसत आहे. इथे काही भात शेतीचं आपल्याला चित्र दिसतंय. तिथेही काही महिला भाताचं रोवणी कापणी जे काही करत आहेत आणि इथं आपल्याला आपलं मळणीचं यंत्र दिसत आहे. तर त्याच्याबरोबर तुम्हाला काय वाटतं किंवा काय आहे तर ते तुम्ही तिथे हे कोणत्या प्रकारचं आहे त्याचं थोडक्यात वर्णन तुम्हाला या तक्त्यामध्ये करायचं आहे. बरोबर आलं अगदी लक्षात? आणि हो, जरूरच अगदी अत्यंत गरज आहे हा तक्ता तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवायचा आहे. आलं लक्षात? चला पुढे जाऊ. आता आपण बघणार आहोत कृषी पर्यटन. आपण आता पर्यटनाचा तर नेहमी बघतोच. पर्यटन म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणाला भेटी देतो, तिथली वेगवेगळी माहिती गोळा करतो. फार सुंदर पर्यटन म्हणजे आपला विद्यार्थ्यांचा अगदी खरं सांगायचं म्हणजे मला सुद्धा आवडतं पर्यटन करायला, बरोबर. पण आता आपण बघणार आहोत ते आहे कृषी पर्यटन. तर त्याच्यामध्ये काय आहे चला बघूया. तर कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवसायामधलं एक नवं क्षेत्र आहे खरंच. आणि उष्णकटिबंधीय देशामध्ये विविध प्रकारची अशी कृषी उत्पादनं होतात. मग त्यामुळं कृषी पर्यटनास हा मोठा वाव आहे. तर कृषी प्रधान देशामध्ये ग्रामीण भागातली संस्कृती, त्यांच्या चालीरीती, त्यांचं जीवन यांचा उपयोग कृषी पर्यटनासाठी करून घेतला जातो. जर आकृती क्रमांक 9.13 ही आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येते. बघा किती सुंदर आणि अगदी खूपच छान अशी आपल्याला घरं दिसतंय. किती स्वच्छ आहे, तिथली जमिनी वगैरे झाडून पाणी मारून किती स्वच्छ केलेले आहे. तिथं ते घरावरती हे बघा संपूर्ण गवत कसं टाकलं गेलेलं आहे. तसंच अजून एका चित्रामध्ये आपल्याला दिसतंय बैलगाडीची जोडी आहे, त्यांची आपली बैलगाडी आहे. त्याच्यामध्ये किती सुंदर कुटुंब बसलेलं आहे आणि खूप छान असं हे चित्र आहे की आपल्याला ह्याच्यामधून आपल्या कृषी पर्यटनामध्ये हे एक समावेश आहे त्याचा की आपण कृषी म्हणजे कुठे जाणार? अर्थात आपल्या खेडेगावात जाणार, जिथं कृषी शेती केली जाते तिथेच आपण जाणार आणि असं तिथं इतकं छान आल्हाददायक असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. छान वाटलं तुम्हाला? मला तर खूप छान वाटलं. तुम्हाला वाटलं का? चला पुढे जाऊया.
तर शेतकरी, त्याचं घर, त्याचा आहार विहार, शेती, परिसर या सर्वांचं कुतूहल आणि नाविन्य हे शहरातील लोकांना असतंच. आणि ते पाहण्यासाठी अनेक जण ग्रामीण भागात जातात. आणि कृषी पर्यटनामुळे शेतकरी आणि त्यांच्या गावालाही आर्थिक लाभ होतो. तर आपण जेव्हा आपल्या कृषी पर्यटनामध्ये जर गेलो, तर आपल्या ग्रामीण भागात आपण बघतो की तिथं कोणतं पीक पिकतंय, तर ते आपण एखाद्या वेळेस जर तिथं मका होत असेल, तर आपण ते कणीस म्हणजेच मका घेऊन त्याचे दाणे भाजून वगैरे तिथली लोक आपल्याला देत असतील. म्हणजे त्या गावातलं लोकांना हा छोटासा व्यवसाय पण होऊ शकतो. चला पुढे जाऊया. आता जरा डोकं चालवा. काही तुम्हाला भाज्या आणि फळं यांची चित्र इथं दिलेली आहेत. फक्त बघून घ्यायचंय, कारण त्याच्याबद्दल माहिती आपल्या पुढच्या विभागात आहे. बघूया चला. ह्याच्यामध्ये आकृती 9.14 मध्ये यामध्ये आकृती 9.14 मध्ये काही फळं आणि भाज्यांच्या जोड्या दाखवलेल्या आहेत. आणि प्रत्येक जोडीतलं एक फळ किंवा भाजी तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडायची आणि त्याच्या जवळील चौकटीत बरोबर अशी खूण करायची. आता तुम्ही केलेल्या निवडीबाबत चर्चा करायची. आता आमच्या शिक्षकांसाठी सूचना आहे की या चर्चेनंतर विद्यार्थ्यांना नैसर्गिक व कृत्रिमरित्या पिकवलेल्या उत्पादनाची माहिती द्यायची. अर्थात आम्ही जरूर देणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचंय, ही फळं आणि ह्या भाज्या बघून तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करायची की तुम्हाला कोणती भाजी आवडती, तुम्हाला कोणतं फळ आवडतं. बरोबर. चला पुढे जाऊया. आपण आपल्या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये बघूया की या चर्चेनंतर तुमच्या लक्षात असं आलं असेल की दिसायला आकर्षक असणारी फळं आणि भाज्या नेहमी योग्य पद्धतीनं पिकवल्याचं असतीलच असं नाही. तर आता पुढच्या विभागात आपण जाणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण काय शिकलो या आपल्या विभागामध्ये आपण टिपा लिहा मध्ये कृषी पर्यटन ह्याच्याविषयी लिहायचं आहे. अर्थात तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद व्यवस्थित करायची. चला तर मग अजून आपल्याला उत्सुकता लागली की आपल्या पुढच्या विभागात अजून काय काय माहिती आहे. चला